दिवाळीच्या सुट्ट्या झालेल्या आहेत आणि आज आहे धनतेरस. त्याच्यामुळेच एकेकाला आंघोळ घालायची आहे उटणे लावून. कसे वेटिंगला बसले आहेत बघा मोबाईल घेऊन. एकेकाची आंघोळ होत आहे. अगोदर सगळ्यात मोठ्या मुलीला उटणं लावून तिचं डोकं धुवून आंघोळ घातली. मग नंतर आई पण वेटिंगला बसलेली आहे. आईला आवडत नाही व्हिडिओ करायचं. कशी रागवत आहे तुम्ही बघू शकता. आणि ही बॅग आलेली आहे ॲमेझॉनवरून छोट्या मुलीसाठी. हिला आवडली नाही म्हणून रिटर्न करायची आहे. इकडं बघा मस्ती कशी चालू झालेली आहे. आमच्या दादूला हे असं सतवतात आणि छोट्या मुलीची लगबग, ये तुझ्या हातावर उलट्या हातावर मेहंदी काढते म्हणून. आणि यांची गडबड की लसूणी शेव बनव, लसूणी शेव बनव म्हणून. मग लसूण बारीक पेस्ट करून घेतली, थोडं मीठ टाकून मिक्सरला बारीक वाटून घेतलं आणि मग गाळून घेतलं. आणि बेसन पिठामध्ये थोडं मीठ, मिरची आणि लसणाचं ते पाणी घालून चांगलं घट्ट गोळा बनवून घेतला पिठाचा. घट्टच बनवावं लागते. लई पातळ केलं की नीट होत नाही शेव. नवीन कढई घेतली होती स्टीलची. मी त्या नवीन कढईमध्येच आता शेव बनवणार आहे, तुम्हाला दाखवते. आणि मग असं थोडा थोडा शेव पीठ भरून थोडा थोडा शेव काढून घ्यायचा. असं काढलं की एकदम जास्त नाही टाकायचा, थोडा टाकायचा आणि मग पलटायचं शेवाला लगेच काढायचा. तुम्ही बघू शकता कसा असा सुट्टा सुट्टा झालेला आहे शेव. असं आपण दाबलो तरी पण असं एकदम कुरकुरीत शेव बनलेला आहे. तुम्ही बघा बघा दाबल्यावर पण एकदम मस्त शेव बनलेला आहे. आणि आज धनतेरस असल्यामुळे मला दिवे लावायचे होते, मग पूजा मांडायची होती धनतेरसची. इकडं मी रेडी झाले. ही मी दिवाळीसाठी साडी घेतली होती, रेडी झाली. मग पूजा झाली. मग इकडं आमचे छोटे दादू आणि मी फुलझड्या वाजवायला चालू केलो. थँक्यू, धन्यवाद.